जय जिनेंद्र, मी रुपल। आजच्या व्हिडिओचा विषय हा सर्वांना आवडणाराच आहे। मूकमाटी या महाकाव्याचं थोडक्यात विवेचन आईने केलेलं आहे। हे विवेचन ऐकल्यानंतर आचार्य श्रींचे महाकाव्य मूकमाटी वाचण्याचा मोह कुणालाच आवरता येणार नाही। तर चला या महाकाव्याच्या बागेत शिरूया आणि जी प्रतिभेची सुंदर फुलं ओंजळीत घेता येईल ती वेचून घेऊया। यामुळे काय होईल, ओंजळही भरेल आणि फुलांचा सुगंधही हातावर दरवळेल, हो ना? तर चला ऐकूया मूकमाटीवरील हे विवेचन। मूकमाटी हे एक अप्रतिम अद्वितीय अजरामर असे महाकाव्य। हे महाकाव्य म्हणजे हिंदी साहित्याच्या नभांगणातील ध्रुवतारा। आचार्य गुरुवर श्री विद्यासागरजी महाराजांनी रचलेले हे महाकाव्य म्हणजे जणू साहित्यामृताचा सागरच, अथांग सागर। या काव्य सागरातून अनेक साहित्यिकांच्या नवनवीन कलाकृती जन्मास आल्या। या सागरात पोहता पोहता अध्यात्माच्या तीरावर कसे पोहोचतो ते कळतच नाही। खरं तर कुठल्याही साहित्य कृतीची अनुभूती ही स्वानुभूती असते, पण स्वतःच्या त्या अनुभूतीचा आनंद त्या साहित्य कृतीच्या फक्त विवेचनातूनही वाचकाला, ऐकणाऱ्या श्रोत्याला, रसिकांना मिळत असतो। अनेक साहित्यप्रेमी, अध्यात्मप्रेमी रसिकांनी मूकमाटी महाकाव्याची पारायणही केली असतील, त्याचा आनंदही नक्कीच घेतला असेल। माझ्या दृष्टिक्षेपात आलेले मूकमाटी या महाकाव्याचे सौंदर्य मी आपणा रसिकांपुढे ठेवण्याचा प्रयास करते आहे। हे माझ्या अल्पबुद्धीचे धाडस समजून आपण या विवेचनात माझ्या हातून घडलेल्या चुका क्षम्य कराल अशी आशा करते। मूकमाटी एका महान संतांच्या आत्म्याचं संगीत, ज्ञान, तप आणि तेजाच्या अनुभूतीनं गुंजित झालेलं महाकाव्य म्हणजे मूकमाटी। अध्यात्म सरोवरातील राजहंस, लेखन सम्राट सौम्य स्वभावी ग्रंथराज समयसार आणि मूलाचार यांची जिवंत अनुकृती म्हणजे मूकमाटी। हे काव्य नव्हे तर महाकाव्य। पूजनीय आचार्य गुरुवर श्री विद्यासागरजी महाराजांच्या लेखनशैलीचा अद्भुत आणि विलक्षण प्रतिभाशाली चमत्कार म्हणजे मूकमाटी हे महाकाव्य। मूकमाटी, ज्यात सदा पायाने तुडविली जाणारी माती हा काव्याचा मुख्य सेतू बनवून तिच्याद्वारे संपूर्ण जीवनाचं वास्तव दर्शन कवीने घडविलेलं आहे। मोक्षद्वाराला उघडण्यात सक्षम असलेल्या अध्यात्माच्या अनुभूतीचं प्रतिबिंबच मूकमाटी या साहित्य सरोवरात झळकून जातं। व्यथा, करुणा, मार्मिकता, श्रद्धा आणि आनंद यांचा बहर सदाच चारही खंडात बहरलेला जाणवतो। काव्याच्या चारही खंडांमध्ये पुष्पित, गुंफित आणि साकार झालेली ही जीवन यात्रा या काव्यात सम्मिलित आहे। अंधकाराकडून तेजाकडे, निगोदाकडून मोक्षाकडे नेणारा प्रवास या काव्यात प्रकर्षानं जाणवतो। या महाकाव्यात माती शिष्याचं प्रतिनिधित्व करते तर कुंभार गुरुचं। जीवन घडविण्याचं कार्य गुरुच तर करत असतात। माती या काव्यात नायिका तर कुंभकार नायक। वात्सल्य आणि करुणेचा जिवंत निर्झर ज्यांच्यापाशी अमृततत्वाने झरझरत असतो अशा गुरूंच्या म्हणजेच कुंभाराच्या त्या वैभवशाली चिरंतन अमृतदायी विचारांचं देणं शिष्याला म्हणजे मातीला लाभल्यावर तिचे अंतर्यामी स्वर तेजस्वी, ओजस्वी, प्रखर, अमृतमयी, प्रेरणादायी न बनल्यास नवलच। धर्म, दर्शन आणि अध्यात्माच्या सारभूत तत्वाला ओजस्वी आणि मुक्तछंदाचे आयाम देऊन काव्यशैलीत गुंफणारी मूकमाटी ही अमर साहित्य कृती आहे। आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या प्रासादिक काव्य प्रतिभेचा चमत्कारच म्हणावा लागेल। आचार्य श्रींच्या प्रतिभेची भरारी मोक्षापर्यंतची उंची गाठताना जाणवते। या काव्याचा आत्मा म्हणजे क्षुल्लक अशी पायाने तुडविली जाणारी माती। तिला काव्याचा आत्मा ठरवून तिच्या मुक्या वाणीला, व्यथेला, इच्छेचा विश्वास देते। तिच्या आकांक्षेला बळ देत कुंभकाराने तिचं अस्तित्व, तत्व आणि सत्ता ओळखून प्रसंगी तिला तुडवून तिच्यातील दोष दूर करत म्हणजे खडे गोटे यांना दूर करत लोण्यासारखे मऊ केले। जणू ती नवनिर्मितीसाठी, सृजनासाठी तयार व्हावी। नंतर फिरत्या चाकावर चढवून आकार दिला। त्यानंतर भट्टीत तापवून, भाजून कच्च्या घटाला पक्क केले। अशा उंच स्थानी त्या मातीला स्थानापन्न केलं की जेथे मंगल घट म्हणून मातीने जीवनाची सार्थकता प्राप्त केली आहे। मोक्षपथिक असणाऱ्या आत्म्याचे विशुद्धीकडे होणारे उन्नयन करणाऱ्या मोक्षयात्रेचे रूपक म्हणूनही या काव्याकडे दृष्टिक्षेप नक्कीच टाकता येतो।
चेतन गुणोक्ती अलंकार वापरून माती आणि कुंभाराचा होणारा संवाद मनाला भावतो. कधी कधी संवादाची नाटकी शैली ही प्रसंगांना खोलविण्यात सहाय्यभूत ठरते. काव्यातील पात्रांचे संवाद जिवंत स्वभाव चित्रण करून जातात. लेखणीचे प्रासादिक कौशल्य, गुरु शिष्य नाते, मानवी जीवनाचे वास्तव, मानवी जीवनाचे ध्येय, संपूर्ण अध्यात्म्याचे सार या महाकाव्यात असलेले अनुभवास येते. जीवनाच्या एका बिंदूपासून सुरू झालेला हा महाप्रवास सिंधूच्या पलीकडचाच असं वाटतं. हिंदी साहित्याची श्रीमंती अनुभवावी तर ती आचार्यश्रींच्या शब्दांनीच. एक एक शब्द सौंदर्याने, भावार्थाच्या श्रीमंतीने ओतप्रोत होऊन येथे अवतरतो. हिंदी भाषेची नजाकत बघायची असेल तर या महाकाव्याच्या बागेत आपण शिरायलाच हवं. एका साध्या शब्दांसाठी अनेक भावगर्भित शब्दांची वर्षाच होताना जाणवते. अशा हिंदी भाषिक लेण्यानं नटलेल्या शब्दांचा वर्षाव झेलत मनाचा मयूर आपोआपच नृत्य करू लागतो. आता हेच बघा ना, निसर्ग वर्णन करताना कुमुदिनी, कमलिनी, चांद सितारे, नीली, नीलमय आभा, सुगंध, पवन, सरिता, तट, तरु इथे सहजच येऊन जातात. शब्दालंकार, अर्थालंकाराच्या फैरी इथे झाडल्या जात आहेत का, असा प्रश्न मनात येतो. इतकं सहजतेनं आपल्या समोरच जणू साकारल्या जात आहे असं जाणवू लागतं. राही बनना ही तो हीरा बनना है, राही बनना ही तो हीरा बनना है. रा ही रा, रा ही रा. राख बने बिना खरा दर्शन कहा, राख बने बिना खरा दर्शन कहा. रा ख रा, रा ख रा असे अनेक आंतरिक अर्थाचे सुंदर पदर इथे उलगडले आहे. शब्दांची चमत्कृती, शब्दांचा खेळही जाणवतो. अनेक साहित्य संदर्भाचा परिचय, शब्दांचा नवीन परिचय, नाविन्य इथे नव्याने उलगडते. हेच या काव्याचे श्रेष्ठत्व आहे, सृजनता आहे. मूकमाटी महाकाव्याचं साहित्यसृष्टीत अनुपम असं स्थान आहे. मूलभूत सिद्धांतांना जगासमोर मांडण्यासाठीच या महाकाव्याचा जन्म झाला असं म्हटल्यास चूक नाहीच. नवरसांचा परिपोष असलेले हे महाकाव्य जिथे शृंगार रस वैराग्य धारण करतो, तर शब्दार्थ परमार्थाने अलंकृत होतात. आत्म्याच्या शुद्ध भावाला इथे उच्च स्थान आहे. या महाकाव्यातील प्रत्येक प्रसंगात मानवाला एका उच्च जीवनाची प्रेरणा लाभते. सुप्त निद्रिस्त असलेल्या चेतनेला जागृत करण्याची. जन्माने नीच असला तरी संस्काराने, आचरणाने त्यात परिवर्तन होऊ शकतं. संकर दोषांपासून स्वतःला वाचवीत, स्वतःला योग्य तयार करणं ही मानवाच्या जीवनाची उदारता आणि सफलता आहे, हे इथे स्पष्ट करतात. शुद्ध आणि सात्विक भावनांनी युक्त जीवनाला धर्म म्हणत, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील वाईट चालीरीतींचं, प्रथांचं निर्मूलन करत, शुभ संस्कारांनी अंधाराकडून प्रकाशाकडे, भोगाकडून योगाकडे जीवनाला वळवून वीतरागतेकडे अग्रेसर व्हावे. श्रमण संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचे, मोक्षमार्गाला दृग्गोचर करण्याचे हे कार्य आहे. त्याचेच नाव मूकमाटी असे आहे. मानवी जीवन जे उच्च ध्येयाकडे वाटचाल करतं, ते तपाने तपून नियमाने बद्ध होतं, स्वतःतील दोष दूर सारत पुढं अग्रेसर होतं. हे अध्यात्माचं सोपं सूत्र. कुंभकारासारखा गुरु लाभल्यास नश्वर देहाचं अमृतमय घटासारखा मोक्ष प्रवास होऊ शकतो. हा महाकाव्याचा मुख्य विषय प्रतिभेने सुंदर बहरदार बनविण्यात आचार्यश्रींचे भाषा कौशल्य आहे. या महाकाव्यात आचार्यश्रींनी कवी हृदयाने महिला वर्गासाठी आदर आणि आस्था प्रकट केलेली आहे. स्त्रियांच्या शांत आणि संयमी शालीन जीवनाचा त्यांनी सन्मानच केलेला आहे. मूकमाटी या महाकाव्याच्या निर्मितीचा जो प्रवास आहे, तो गुरुचरणा रविंद्र चंचरिक यांनी असा वर्णिला आहे. मढ़ियाजी जबलपुर में द्वितीय वाचना का काल था, मढ़ियाजी जबलपुर में द्वितीय वाचना का काल था, सृजन का अथ हुआ और नयनाभिराम नयनगिरी में पूर्ण पथ हुआ, सृजन का अथ हुआ और नयनाभिराम नयनगिरी में पूर्ण पथ हुआ. समवसरण मंदिर बना, समवसरण मंदिर बना, जब गजरथ हुआ, जब गजरथ हुआ. भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेल्या मूकमाटी महाकाव्याचे इंग्रजी, मराठी, बंगाली या भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित आहेत. या हिंदी महाकाव्यावर 300हून अधिक विविध समीक्षणांचं संकलनही होत आहे.
असं हे मूकमातीचं काव्य नभांगण, ज्या नभांगणात प्रतिभेचं जे चांदणं आपण चातक दृष्टीने टिपतो, ती नेमकी प्रतिभा की अध्यात्म हे सांगणं खरोखरीच कठीण आहे. पण हे नक्कीच म्हणता येतं की प्रतिभा शैलीनं मानवी मनाच्या गूढ प्रश्नांची उत्तरे इथे सहज सोपी होऊन उतरतात. त्या उत्तरांमुळे होणारं मनाचं समाधान, मग ते महाकाव्य वाचनानं, अनुभूतीनं, चिंतनानं, आनंद घेण्यानं होऊ देत. त्यामुळे मनपटलावर जे तरंग उमटतील ते आनंदाचे, चैतन्याचे, सृजनाचे, शांतीचे, ज्ञानाचे आणि तेजाचे असतील, यात वादच नाही. आचार्य श्री विद्यासागरजी गुरुदेव हे श्रेष्ठ संत कवी. त्यांच्या नवनवोन्मेष शालिनी प्रतिभेने वैराग्याचा हा कल्पवृक्ष सजलेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आचार्यश्रींच्या प्रतिभेचे दर्शन इथे आपल्याला होते. म्हणूनच हे महाकाव्य हिंदी भाषेतील असूनही मराठी मनालाही स्पर्शून जातं. काव्यातील अभिजातपणा हा त्याला एका उच्च संस्कारित बैठकीत ठेवतो. या महाकाव्यात देणाऱ्यानं खूप काही दिलेलं आहे आणि घेणाऱ्यानेही भरभरून घ्यावं ही कल्याणकारी इच्छा जाणवून जाते. हृदयापासून हृदयापर्यंतचा हा प्रवास म्हणजे आत्मा परमात्म्याचं मिलनच होय. एकरूप होण्याची तदाकार वृत्ती मातीत असल्यानेच अमृत घट बनू शकली हे सत्य आहे. ते नाकारता येऊच शकत नाही. रसिकांना प्राप्त होणारं आत्मिक सुख समाधान हेच या मूकमाती महाकाव्याचं यश आहे. शाश्वत सुख गुरुकडून शिष्याला प्राप्त होणं, विश्वासाची अनुभूती होणं हेच जीवनाचं ध्येय असतं. हे चिरंतन सत्य आचार्यश्रींनी मूकमाती या महाकाव्यात विशद केलं आहे. हा काव्याचा महामेरू प्रतिभेने सर केल्यानेच या मूकमाती महाकाव्याला मानाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. हा सन्मान प्रतिभा आणि अध्यात्म या दोहोंचाही आहे. कारण या दोहोंच्या संगतीनेच हे महाकाव्य रसिकांना रुचलं, मिळालं आणि लाभलंय. या मूकमाती महाकाव्याला माझा मानाचा मुजरा. आचार्य श्री गुरुवर विद्यासागरजी महाराजांना त्रिवार नमोस्तु. धन्यवाद.